नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अमृत कलश पूजन करून गोकुळचं संकलन 20 लाख लिटर करण्याचा निर्धार। टँकर आणि मुंबईतील दूध विक्रीतून महाडिकांनी 10 वर्षात गोकुळमधून 184 कोटी रुपये मिळवल्याची नामदार सतेज पाटील यांची माहिती। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची राज्यभरात निदर्शनं। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शनं करत मोदी सरकारचा निषेध। गोकुळ दूध संघाचा पूर्वीचा कारभार उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगच्या कारभाराप्रमाणे सुरू होता। नामदार हसन मुश्रीफ यांची टीका। कोल्हापूर दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक संकल्पना। नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संकल्पनेचा शुभारंभ। आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज सुद्धा नव्या कोरोना बाधितांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। बातमीपत्रात आपलं स्वागत। दूध वाहतुकीसाठीचे टँकर आणि मुंबईमधील दूध विक्री या दोन बाबींमधूनच महाडिकांनी गेल्या 10 वर्षांमध्ये तब्बल 184 कोटी रुपये मिळवलेत अशी माहिती नामदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। गोकुळ प्रशासनाकडील ही अधिकृत आकडेवारी असून इतर अनेक गोष्टीतून महाडिकांनी मिळवलेली माया वेगळीच असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून गोकुळ चांगलं चाललंय असं म्हणत दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या दूध बिलाची तारीख चुकलेली नाही असं सांगितलं जात होतं। तर दुसरीकडे नामदार सतेज पाटील, नामदार हसन मुश्रीफ आणि राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते गोकुळमधील चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढत होते। महाडिक गोकुळमध्ये टँकरच्या माध्यमातून किती पैसे मिळवतात हे सांगताना नामदार सतेज पाटील यांनी प्रचारादरम्यान केलेल्या आरोपाला आता गोकुळ प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीतून पुष्टी मिळाली आहे। महाडिकांना दूध उत्पादकांच्या हितासाठी नव्हे तर आपले उद्योग चालावेत यासाठी गोकुळची सत्ता हवी होती हे स्पष्ट झालं असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। तर मी सातत्याने आम्ही मांडत होतो की तुमचे टँकरचे पैसे किती येतात हा कागद आता पत्रकारांना मी देणार आहे। 10 वर्षाची आकडेवारी काढली, 30ची काढली नाही कारण की 30 वर्षाचं रेकॉर्ड करायला वेळ लागणार होतं। व्यंकटेश्वरा गुड मूव्हर्स 134 कोटी रुपयाचं आकडेवारी आहे, 134 कोटी रुपयाची। हा कागद मी तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी देणार आहे। आणि त्यांचीच कोल्हापूर आईस फॅक्टरी ही मुंबईमध्ये दुधाची विक्री करते, 37,000 ॲव्हरेज धरलेलं आहे दूध आणि त्याच्या कमिशनचा विचार केला तर तब्बल 50 कोटी रुपये आजपर्यंत हे अधिकृत आम्ही बोलतोय। मी बाकीचं बटरची काही माहिती घ्यायला नाही अजून। हा हे 10 वर्षाचं, त्यामुळं बाकीचं मोलॅसिस बाकीचं काय आम्ही चर्चा करत नाही त्याचं। तर ही आकडेवारी तुम्हाला कळली पाहिजे कारण की एका बाजूला फार 3, 13, 23 कशासाठी बोलत होते आणि कशासाठी फिरत होते हे आता कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना देखील लक्षात आलं पाहिजे की नेमका स्वार्थ कशामध्ये होता या गोकुळच्या निवडणुकीमध्ये हे लोकांना कळलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। गोकुळमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आज पहिल्यांदाच राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांनी गोकुळमध्ये पत्रकार बैठक घेतली। यावेळी नामदार सतेज पाटील यांनी यापूर्वीचा गोकुळचा कारभार व्यक्ती केंद्रित होता तो बदलून आता शेतकरी केंद्रित कारभार करू अशी ग्वाही दिली।
सर्व मंडळी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पारदर्शक कारभार या ठिकाणी करून शेतकऱ्याला मी म्हटलं तसं 2 रुपये लवकरात लवकर कसे देता येईल. पुण्याची गायत्री एजन्सी, तिथलं कमिशन, तिची आकडेवारी वेगळी आहे, ती आकडेवारी आम्ही पुढं त्या ठिकाणी तुम्हाला देऊ. परंतु एकूणच जो काही कारभार गेल्या काही वर्षातला आपण बघितला, व्यक्ती केंद्रित कारभार होता, तो आता शेतकरी केंद्रित कारभार होईल एवढी ग्वाही आपल्याला देतो. गोकुळमधील अनावश्यक खर्च कमी करत दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रुपये जादा दर देण्यासह 20 लाख लिटर पर्यंत संकलन नेण्यासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी कटिबद्ध असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. गोकुळ दूध संघात नव्यानं सत्तेत आलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते आणि संचालकांनी संघाचं दूध संकलन प्रतिदिन 20 लाख लिटरपर्यंत वाढवण्याचा निर्धार केलाय. आज आघाडीच्या नेत्यांनी अमृत कलशाचं पूजन करून हा निर्धार केला. गोकुळ दूध संघाची निवडणूक सर्वार्थानं गाजली. या निवडणुकीत 30 वर्षांनंतर सत्तापालट झाल्यानं नव्या संचालक मंडळाकडून उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्यात. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी खर्च कमी करण्यासह अन्य पर्यायांवर काम सुरू केलंय. दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रुपये जादा दर देण्याच्या आश्वासन पूर्तीसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते आणि संचालकांनी 20 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट घेऊन काम सुरू केलंय. मावळत्या संचालक मंडळानं 20 लाख लिटर दूध संकलन क्षमतेनुसार संघाचं विस्तारीकरण केलं. त्यानुसार नोकर भरती सुद्धा केली, पण प्रत्यक्षात 13 लाख लिटर दूध संकलन होत असल्यामुळं गोकुळच्या व्यवस्थापन खर्चात मोठी वाढ झालीय. या पार्श्वभूमीवर आज नामदार सतेज पाटील, नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत अमृत कलशाचं पूजन करण्यात आलं. संघाचं संकलन 20 लाख लिटर करण्याचा निर्धार करत संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुळेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. गोकुळमधील सत्ता स्थापनेनंतर संघाच्या कार्यस्थळावर आलेल्या नेत्यांचं अध्यक्ष विश्वास पाटील आणि संचालकांकडून स्वागत करण्यात आलं. गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीनंही नेत्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्यासह संघाचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघातील यापूर्वीच्या कारभाराची तुलना उत्तर कोरियाच्या किम जोंगच्या कारभाराशी केली. त्यांनी 13 लाख लिटर दूध संकलन होत असताना 20 लाख लिटर संकलनासाठी लागेल इतकी नोकर भरती केल्यामुळे संघाला पगारासाठी दर महिन्याला 130 कोटी रुपये खर्च करावे लागत असल्याचं सांगितलं. गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर निवडणूक काळात दूध उत्पादकांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केलेत. याचाच भाग म्हणून आज गोकुळ प्रशासनानं आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, जयंत असगावकर, राजू आवळे, ऋतुराज पाटील यांच्यासमोर गोकुळच्या कारभाराचं सादरीकरण केलं. यातून गोकुळचा अन्य संघाच्या तुलनेत पगारावर मोठा खर्च होत असल्याचं सांगत नामदार हसन मुश्रीफ यांनी संघाच्या कारभाऱ्यांची उत्तर कोरियाच्या किम जोंग यांच्याशी तुलना केली. आता कामगारांची गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 250 कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे. कामगार आणि अधिकाऱ्यांची म्हणजे 250 लोकांची भरती केली. आणि आम्ही विचारलं बाबा प्रोबेशन पिरियड म्हणजे परमनंट करण्याआधी प्रोबेशन पिरियड असतो तो किती आहे, तो 1 वर्षाचा पाहिजे होता. तर ह्यासाठी त्यांनी तो 3 महिन्यावर आणला. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये 2 महिन्यावर आणला. म्हणजे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्राध्यक्ष किम उन जोंग ज्या पद्धतीनं कारभार चालावा तसाही चालला. फोन केला की बदल्या, फोन केला की त्याला काढून टाकणं, म्हणजे अशा पद्धतीनं कारभार केल्यामुळं. आणि मला काय वाटतं की बाबा आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत. आपण इतकं डोळे नजरेआड लोकांच्या न करता आपण उघड्यावर एक सगळं करतो आणि त्याची जरासुद्धा आपल्याला लाज वाटत नाही. हे वास्तविक दुर्दैव आहे आपलं. म्हणजे 20 लाख लिटर दूध संकलन होणार म्हणून आपण नोकर भरती केल्याने त्याचा पगार
130 कोटी रुपये होतो आहे. म्हणजे आम्ही वारणेचा 5 लाख लिटर दूध संकलन होते, त्यांचा कामगारांचा पगार काढला. कृष्णा दूध संघ, संगमनेर दूध संघ हे ॲव्हरेज 5 लाखाचे लिटर दूध संकलन करणारे, त्यांचा 16, 17, 20 कोटीच्या आत पगार आहे आणि आपला मात्र 130 कोटी रुपये पगार आहे. गोकुळचं दूध संकलन वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हैस खरेदीसाठी केडीसीसी बँकेमार्फत 500 कोटी रुपयांचं वित्तसहाय्य देण्याची घोषणा नामदार मुश्रीफ यांनी केली. म्हणजे आज आम्ही कोणत्याही परिस्थितीत 20 लाख लिटर दूध हे करणारच ही शपथ घेऊन आनंदराव पाटील सुयेकरांना पुष्पहार अर्पण करून आम्ही आज या सभागृहामध्ये आलो. आणि यासाठी काय करता येईल, म्हशीचं दूध आणि दुधाचं संकलन वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला लागतील याचा प्राथमिक आराखडा तयार केला. मगाशीच मी म्हणताना सांगितले की जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून आम्ही 500 कोटी रुपयाचा फायनान्स या म्हशीच्या साठी खरेदीसाठी द्यायला तयार आहोत. यापूर्वी शेतकऱ्यांना जादा दर देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं, त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी वरकड खर्चात कपात करणं, पारदर्शी कारभार करणं, खरेदी खर्चात कपात करणं यासारख्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होऊ लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना बाधितांवरील उपचारांसाठी नव्या गाईडलाईन जारी केल्यात. काय आहेत या गाईडलाईन्स पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नव्या गाईडलाईन्समध्ये या अगोदर कोरोना बाधितांना उपचारादरम्यान देण्यात येणारी काही औषधं बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. लक्षणं नसलेल्या रुग्णांना अन्य कोणताही आजार नसेल तर औषधं देण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीटी स्कॅनसह अनावश्यक चाचण्या करू नयेत असं सुधारित गाईडलाईनमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. याआधी कोरोना उपचारासाठी जे उपाय केले जात होते, जी औषधं दिली जात होती ती हटवण्यात आली आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोना बाधितांना आता वाफ घेण्याची आवश्यकता नाही. कोणतंही अँटीबायोटिक घेण्याची सुद्धा गरज नाही. कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकच्या गोळीचं सेवन करू नये. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, डॉक्सीसायक्लिनचा वापर करू नये. आयव्हरमेक्टिनचाही वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलाय. ताप आल्यानंतरच पॅरासिटेमॉलचा वापर करायचा आहे. खोकल्यासाठी बुळसोनाईडच्या 800 mg औषधाचा डोस दिवसात 2 वेळा आणि 5 दिवसांपर्यंत घ्यावा. आज 7 जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झालेत. त्यानुसार चौथ्या टप्प्यात असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आजपासून सलून व्यवसायाला सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार त्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, त्या ठिकाणची बेडची उपलब्धता यानुसार एकूण 5 स्तरावर निकष निश्चित करण्यात आलेत. कोल्हापूर जिल्ह्याचा 4थ्या गटात समावेश आहे. या टप्प्यांसाठीच्या निकषानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आता सकाळी 7 ते 4 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. या निर्णयाची आज 7 जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. शासनानं सलून दुकानांना देखील परवानगी दिली असल्यानं 2 महिन्यानंतर सलून व्यावसायिकांच्या हातात कात्री दिसल्याचं चित्र होतं. दरम्यान जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असल्यानं इतर व्यवसायाशी निगडीत दुकानं मात्र बंदच होती. महाद्वार रोडवरील कपड्याची दुकानं बंद असल्यानं इथं शांतता कायम होती. नेहमी गजबजलेल्या महाद्वार रोडवर मात्र शांतता होती. डॉक्टर डी.वाय. पाटील घराण्याचा सर्वसामान्यांना मदत करण्याचा वारसा आमदार ऋतुराज पाटील यांच्या रूपानं 3ऱ्या पिढीनं जपलाय असे गौरवोद्गार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना मदत ही संकल्पना राबवली होती. त्या माध्यमातून हजारो गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट, फूड पॅकेट्सचं वाटप, कोविड सेंटरना औषधं वाटप, स्मशानभूमीला शेणीदान आदी उपक्रम राबवण्यात आले. त्याचबरोबर कोरोना काळात ऑक्सिजनची असलेली गरज लक्षात घेऊन आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 5 लिटर क्षमतेचे 51 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वखर्चातून खरेदी केलेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गरजूंना हे कॉन्सन्ट्रेटर
मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नामदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते या अभिनव ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार सन्माननीय ऋतुराज पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड बँक ही संकल्पना सर्वसामान्य मतदारसंघातल्या लोकांसाठी म्हणून त्या ठिकाणी ही बँक जी निर्माण केली, निश्चितपणे या कोरोनाच्या काळात सर्वसामान्य गोरगरीब माणसाला दिलासा त्यातनं मिळू शकेल असं मला वाटतं. मी ऋतुराज पाटील यांच्या ह्या उपक्रमाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. कोरोना महामारीच्या काळात आमदार ऋतुराज पाटील कोरोना बाधितांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी धडपडतायत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधेचा सर्वसामान्यांना फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संकल्पना आम्ही पुढे आणली आणि निश्चितपणे कोरोना या संकटामध्ये अनेक जणांना ऑक्सिजनची गरज लागते. आम्ही संकल्पना पुढे आणत असताना एक विचार केला की जे पोस्ट कोविड अनेक पेशंट्स आहेत किंवा ज्यांना आयसोलेट घरी व्हायला सांगतात त्या सर्वांना अनेक जणांना ऑक्सिजनची गरज, ज्यांना 1.5 किंवा 1 ते 1.5 लिटर पर मिनिट ऑक्सिजन लागतं, त्या सगळ्यांसाठी ऑक्सिजन बँक निश्चितपणे उपयोगी होईल. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड 51 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड आम्ही घेतलेले आहेत 5 लिटरचे आणि त्याची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी करतो. ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज असेल त्यांच्या नातेवाईकांनी या संदर्भात डॉक्टरांचं पत्र, रुग्णांचं आधार कार्ड आणि वापराबाबतचं एक हमीपत्र सादर केल्यानंतर त्यांना ते वापरासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कॉन्सन्ट्रेटरच्या वापराबाबत मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ सुद्धा त्यांच्या सोबत दिला जाणार आहे. या सुविधेच्या शुभारंभावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजू आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके आदी उपस्थित होते. कोरोनामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाल्यानं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशातच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. सतत सुरू असलेल्या इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात निदर्शनं करण्यात आली. कोल्हापुरातही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. पेट्रोलच्या दरानं 100 पार केली असून डिझेलच्या दरानं 90 पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना सुद्धा होत असलेली ही इंधन दरवाढ महागाईचा भडका उडवू लागली आहे. विरोधात असताना इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या भाजपवर आता देशभरातून इंधन दरवाढीबद्दल आगपाखड होऊ लागली आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार राज्यभरात काँग्रेसच्या वतीनं इंधन दरवाढी विरोधात निदर्शनं करण्यात आली. कोल्हापुरात पार्वती टॉकीज परिसरातील पेट्रोल पंपाजवळ जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार चले जाओ, मोदी सरकार म्हणजे महागाईचा भस्मासूर असे फलक हातात घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य नाना पटोलेजींच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडणार आहे, किंबहुना महागाई वाढवीला कारणीभूत ठरणार आहे डिझेल आणि पेट्रोल दरवाढीविरुद्ध राज्यभर निदर्शन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. 100च्या पुढं आज डिझेल आणि पेट्रोल या राज्यामध्ये त्याचा दर त्या ठिकाणी झालेला आहे. मोटरसायकलवर जाणारा आमच्या मध्यमवर्गीय असेल, हातावरचं पोट असणारा रिक्षा चालक असेल किंवा माल वाहतूक करणारे माल वाहतूकदार असतील, या सगळ्यांना आता या महागाईचा झटका या ठिकाणी बसतोय आणि या निदर्शनाच्या माध्यमातून किमान भाजपचं सरकार जागं व्हावं आणि पेट्रोल आणि डिझेल दरवाढ ताबडतोब पाठीमागे घ्यावी अशी आमची मागणी. क्रिकेटमध्ये धावांचं शतक झळकवलेल्यानंतर खेळाडूंकडून जल्लोष करण्यात येतो. याच धर्तीवर पेट्रोल दराच्या 100बद्दल काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रिकेटपटूंच्या वेशात आंदोलनात सहभाग घेत मोदी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात माजी महापौर निलोफर आजरेकर, सागर चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, तौफिक मुल्लानी, सुलोचना नायकवडे, संजय पवार वाईकर, ॲडव्होकेट गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आता जाणून घेऊया कोरोना लसीकरणाबद्दलची दिलासादायक बातमी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली। देशातल्या 18 वर्षावरील सर्वांसाठी 21 जूनपासून मोफत लस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत धान्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी देशाला संबोधित केलं। यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची घोषणा केली। 21 जून सोमवार से देश के हर राज्य में 18 वर्ष से ऊपर की उम्र के सभी नागरिकों के लिए भारत सरकार राज्यों को मुफ्त वैक्सीन मुहैया कराएगी। 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांनी घेतली होती। मात्र ही जबाबदारी आता केंद्र सरकार स्वतः घेणार आहे। 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे। ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नाही त्यांच्यासाठी देशात उत्पादित होत असलेल्या लसींपैकी 25% लस खाजगी रुग्णालयांना दिली जाणार आहे। पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। आज जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा होतोय। भारताचा विचार केला तर एकीकडे अन्नाची नासाडी तर दुसरीकडे अनेकांना कणभर अन्नासाठी मनभर कष्ट उपसावे लागणं हा विरोधाभास संपणं गरजेचं आहे। देशातील प्रत्येक घटकाच्या अन्न सुरक्षेचा विचार करताना शेतकऱ्यांना हमीभाव देत त्यांच्या सुरक्षेचाही विचार होणं गरजेचं आहे। संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 पासून 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार जगात कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। भारतासारख्या खंडप्राय देशाचा विचार केला तर इथं प्रत्येकाला अन्न सुरक्षा प्रदान करणं हे व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे। एकीकडे गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात सडणारं धान्य आणि दुसरीकडे भूकबळीसारखी समस्या कायम असणं हा विरोधाभास संपवण्यासाठी खूप काटेकोर नियोजनाची गरज आहे। अन्न सुरक्षेचा विचार करता शेतकऱ्यांच्या सुरक्षेचाही विचार व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। सध्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला भाव मिळत नसतानाच आता इंधन दरवाढीमुळे पुन्हा उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे। जो शेतकरी अन्नधान्य पिकवतो मग त्यामध्ये भुईमूग असेल, नाचणं असेल, भात असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, या पिकांना शासनाकडून म्हणावं तसा हमीभाव मिळत नाही। आत्ताच्या वाढलेल्या सगळ्या खताच्या किमती आणि उत्पादनावर होणारा शेतकऱ्याचा खर्च याचा मेळ बसत नसल्यामुळं आता तो बळीराजा हा भूमिपुत्र पेटाकुटीला आलाय असं चित्र या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे। देशांतर्गत अन्न सुरक्षेसाठी शेतमालाला हमीभाव देत आर्थिक विषमता संपवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा। इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत रहा एस न्यूज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर सुद्धा अनेकांना विविध प्रकारचा त्रास होतो। या त्रासांवर उपचार करण्यासाठी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयानं पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू केलं आहे। हे सेंटर सर्वसामान्यांना नक्कीच फायद्याचं ठरेल असा विश्वास नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे। एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतरही पुढील काही महिने अशक्तपणा, निद्रानाश, दम लागणे, खोकला यांचा त्रास होतो। या त्रासांवर या पोस्ट कोविड सेंटरमध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार करण्यात येणार आहेत। पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विश्वतीचे आनंदनाथ सांगवडेकर, निरंजनदास सांगवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकांना पोस्ट कोविड त्रासांमधून मुक्त करण्यासाठी विश्वतीनं सेंटर सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं। कोरोनावरील उपचारांसाठी प्रभावी औषधं विकसित करून विश्वतीनं आयुर्वेदिक उपचारांवरचा लोकांचा विश्वास दृढ केला असल्याचंही नामदार पाटील यांनी सांगितलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी पोस्ट कोविड सेंटर सर्वसामान्यांना दिलासा देणारं ठरेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांनी ऑनलाईन पद्धतीनं कोरोनानंतर होणारे आजार, अडचणी आणि त्यावर करण्यात येणारी आयुर्वेदिक उपचार पद्धतीची माहिती दिली।
या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार, योगा, प्राणायाम घेण्याबरोबरच सात्विक आहार देण्यात येणार असल्याची माहिती वैद्य हर्षदा देसाई यांनी दिली। या कार्यक्रमाला आशुतोष भडसावळे यांच्यासह रुग्णालयाचे इतर वैद्य आणि कर्मचारी उपस्थित होते। म्युकोरमायकोसिस रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलने अशा रुग्णालयांचा बंदोबस्त करू असा इशारा जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे। राज्य सरकारने खासगी रुग्णालयांसाठी म्युकोरमायकोसिसवरील उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिलेत। मात्र कोल्हापुरातील काही रुग्णालयांकडून या उपचारांसाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च सांगितला जातोय। रुग्ण गंभीर असेल तर त्याला उपचारासाठी CPRला पाठवण्यात येतं। जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन हे प्रकार थांबवावेत अशी मागणी शिवसेनेने केली आहे। जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवू असा इशारा यावेळी देण्यात आला। एक पालक माडा आला होता की माझ्या पेशंटला जागा मिळत नाही म्हणून मी गेलो होतो आणि खासगी दवाखान्यात सांगितलं की 8 लाख रुपये पॅकेज आहे, जमीन विकून सुद्धा त्याला पैसे देऊ शकत नाही, मग आम्ही माणूस काय मरून दे का रस्त्यावर आमचा। त्यावेळी मी सांगितलं होतं जर तुम्हाला परवानगी दिलीस आणि जर कुठे उपचार झाले नाहीत कुठे दवाखान्यात पैसे अभावी तर तो पेशंट मला देणार असेल तर त्या दवाखान्यात जाळत त्या दारात त्यांच्या ते दवाखान्यात तिथं आम्ही जाईन पेशंटला त्या तिथं आणि ते दहन करीन। ही पद्धत सरकार एका पद्धतीने एवढं प्रचंड मदत करत असताना जर प्रशासन यांच्या वचक ठेवणार नसेल ते अत्यंत चुकीचं आहे। सरकारी दवाखान्यात जास्तीत जास्त पेशंट पाठवत आहेत, मग खाजगी दवाखाने करतायत काय? यावेळी कान नाक घसा तज्ञ डॉक्टरांशी बैठक आयोजित करावी अशी मागणीही करण्यात आली। याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे समन्वयक डॉक्टर सुभाष नांगरे, डॉक्टर हर्षला वेदक, शिवसेनेचे शहर प्रमुख शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, निलेश जाधव, अभिजित बुक्षेट आदी उपस्थित होते। उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या कोल्हापूर शहरातील विद्यार्थ्यांचं कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात आलं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील आणि आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे उपस्थित होते। परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय अशा विद्यार्थ्यांचं प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी 3 जून ते 5 जून या कालावधीत माहिती संकलित करून नोंदणी करण्यात आली होती। यामध्ये 94 विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती। त्यानुसार आज सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली। आमदार ऋतुराज पाटील आणि प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून काळजी घेण्याचं आवाहन केलं। या विशेष लसीकरण मोहिमेत एकूण 94 विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली। यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, डॉक्टर अमोल माने, डॉक्टर रुखसार मोमीन यांच्यासह लसीकरण कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। कर्तृत्व सेवाभावी संस्थेच्या वतीने कोल्हापूर शहरातील दिव्यांग कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। कर्तृत्वचे संस्थापक विराज सरनाईक, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत देण्यात आली। लॉकडाऊन काळात हातावरचं पोट असणाऱ्यांची उपासमार होतीये। अशा लोकांच्या मदतीसाठी कर्तृत्व या सामाजिक संस्थेनं लॉकडाऊन काळात अन्नदान उपक्रम सुरू ठेवला असून या संस्थेच्या वतीनं गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचंही वाटप करण्यात येतंय। संस्थेच्या वतीनं नुकतंच दिव्यांग कलाकारांना 1 महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या। या कलाकारांचे पत्ते शोधून त्यांच्या घरी जाऊन ही मदत देण्यात आली। या उपक्रमासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं। कर्तृत्वाचे संस्थापक विराज सरनाईक, विनीत जिरगे, प्रतीक हेगिष्टे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सचिन ढोबळे, प्रदीप पाटील यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। कोल्हापुरातील मैत्री फाउंडेशन संचलित सतेज पाटील ग्रुपच्या वतीनं 2 घास भुकेल्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या उपक्रमाचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी कौतुक केलंय। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे CPRमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना चहा, नाश्ता आणि जेवण मिळण्यात अडचण येत होती। ही अडचण लक्षात घेऊन मैत्री फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखालील सतेज पाटील ग्रुपनं 2 घास भुकेल्यांसाठी हा उपक्रम सुरू केला। या उपक्रमाच्या माध्यमातून 25 दिवसांमध्ये 2800 लोकांना जेवण उपलब्ध करून देण्यात आलं।
नामदार सतेज पाटील यांनी रविवारी या उपक्रमाची माहिती घेत गरजूंना मोफत जेवण वाटप केलं. आमचे प्रेरणास्थान आदरणीय बंटी पाटील साहेब, ऋतुराजदादा पाटील यांच्या समाजकार्याची प्रेरणा घेऊन आम्ही आज या ठिकाणी 2 घास भुकेल्यासाठी हा उपक्रम मैत्री फाउंडेशन संचलित सतेज पाटील या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज हा उपक्रम चालू केलेला आहे. साधारण 24 दिवस या उपक्रमाचे झालेले आहेत आणि आज अखेर आम्ही 2800 लोकांपर्यंत ही सेवा दिलेली आहे. यावेळी CPRचे अधिष्ठाता डॉक्टर S.S. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी, संतोष सणगर, युवराज पाटील, रमेश जाधव, मिथुन ठाकूर, सुनील वर्मा, लखन चव्हाण, सचिन साठे, भगवान लोहार, आनंदराव पाटील, शामराव चव्हाण, विष्णू सुतार, रणजित सातर्डेकर, संजय आकोळकर आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ अर्थात सुटाच्या वतीनं आज जिल्हा आरोग्य विभागासाठी 1.5 लाख रुपये किमतीचे फ्लो मीटर प्रदान करण्यात आलेत. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उषादेवी कुंभार यांच्याकडे फ्लो मीटरसह मास्क प्रदान करण्यात आले. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. यासाठी आज सुटाच्या वतीनं जिल्हा आरोग्य विभागाकडे जम्बो ऑक्सिजन सिलेंडरसाठी लागणारे 1.5 लाख रुपयांचे 50 फ्लो मीटर आणि मास्क प्रदान करण्यात आले. प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर उषादेवी कुंभार यांच्याकडे हे फ्लोमीटर प्रदान करताना सुटाचे जिल्हा सचिव प्राध्यापक डॉक्टर D.R. भोसले, प्राध्यापक डॉक्टर D.N. पाटील, प्राध्यापक डॉक्टर सयाजी पाटील, प्राध्यापक डॉक्टर सुनीता अमृतसागर, प्राध्यापक डॉक्टर R.G. कुंभार आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेचं संजीवनी अभियान कोरोना संशयितांचा शोध घेण्यासाठी प्रभावी ठरत आहे. आता या अभियानाला माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानाचीही जोड देण्यात येते. यानुसार 18 वर्षाखालील व्याधिग्रस्तांची वॉक टेस्ट घेण्यात येते. महानगरपालिकेतर्फे संजीवनी अभियानांतर्गत माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यात येत आहे. आज अभियानांतर्गत 18 वर्षाखालील व्याधिग्रस्त बालकांची 6 मिनिटं वॉक टेस्ट घेतली जाते. वॉक टेस्ट घेतल्यानंतर आलेल्या निष्कर्षानुसार कोविड टेस्ट, उपचार आणि संदर्भ सेवा दिली जाते. या अभियानाला शहरातून प्रतिसाद मिळतोय. माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानांतर्गत आरोग्य पथकांकडून आज शहरातील जवाहरनगर परिसरातील सरनाईक वसाहत आणि बिजली चौक इथल्या व्याधिग्रस्त बालकांचं सर्वेक्षण करून त्यांची वॉक टेस्ट घेण्यात आली. उपायुक्त शिल्पा दरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुखसार मोमीन यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या मुलांची माहिती घेऊन त्यांची वॉक टेस्ट घेतली. माझा विद्यार्थी माझी जबाबदारी ही एक संकल्पना घेऊन शहरातली जी काही व्याधिग्रस्त मुलं आहेत त्यांची वॉक टेस्ट होऊन त्याच्यात त्यांच्या पालकांची आणि त्यांची वॉक टेस्ट होऊन काही त्यांना जर त्रास होत असेल तर ते टेस्टिंगने समोर आणावं हा त्याचा हेतू आहे. आणि अशा मुलांचं सुद्धा एक महापालिकेतर्फे प्रायोरिटीने त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण ही टेस्ट घेतो, त्यांच्या पालकांची पण घेतो आणि त्या दरम्यान स्वतः वैद्यकीय अधिकारीसुद्धा जागेवर जाऊन त्या मुलांना काही आणखीनही त्रास आहे का वगैरे बघतात. तर एक अतिशय चांगल्या संकल्पनेतून माननीय प्रशासक मॅडम यांनी हे अभियान सुरू केलं आहे. माझं या निमित्ताने सर्व कोल्हापूरकरांना एक निवेदन आहे की त्यांनी असे काही व्याधिग्रस्त मुलं असतील तर जरूर महापालिकेशी संपर्क साधावा. वॉक टेस्टमधील निष्कर्षांनंतर संबंधितांना कोविड टेस्ट, आवश्यक उपचार तसंच संदर्भ सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. वॉक टेस्ट ही याकरता घेतली जाते की आपलं 6 मिनिट वॉक टेस्टनंतर धाप लागणे किंवा दमा येणे, आपल्या फुफ्फुसांची पातळी ती कमी होते का हे आपण तपासून बघतो. जेणेकरून ऑक्सिजन लेवल जर 95च्या खाली गेली तर आपण ते कोविड सस्पेक्ट म्हणून बघतो. त्यांना कोविडमुळे आपले पहिल्यांदा अटॅक करणारा ऑर्गन आहे तो लंग आहे, त्यामुळे आपण ही 6 मिनिट वॉक टेस्ट घेतो. त्यांची श्वासोच्छ्वास घेण्याची कपॅसिटी ही 6 मिनिट वॉक टेस्ट नंतर जर कमी झाली तर आपण त्यांना अँटीजन टेस्ट ॲडवाईस करतो, म्हणून ही 6 मिनिट वॉक टेस्ट घेतली जाते. आज जवाहरनगर परिसरातील 12 व्याधिग्रस्त मुलांची वॉक टेस्ट करण्यासह ही मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. करवीर तालुक्यातील पाचगावच्या उपसरपंचपदी अश्विनी किरण चिले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांनी उपसरपंच चिले यांचं अभिनंदन केलं आहे. पाचगाव ग्रामपंचायतीवर नामदार सतेज पाटील गटाचं वर्चस्व आहे. सत्तारूढ गटांतर्गत समझोत्यानुसार भाग्यश्री दळवी यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर उपसरपंच निवडीसाठी सरपंच संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। या सभेत उपसरपंचपदी अश्विनी चिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीनंतर नूतन उपसरपंच अश्विनी चिले यांचं आमदार ऋतुराज पाटील यांनी अभिनंदन केलं। यावेळी उपसरपंच अश्विनी चिले यांनी नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख कारभार करू अशी ग्वाही दिली। यावेळी सरपंच संग्राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य राधिका खडके, कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, अनिल जाधव, सुधीर फडके, किरण चिले, बजरंग रणदिवे, सातप्पा पाटील आदी उपस्थित होते। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा। इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत रहा एस न्यूज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। ब्रेकनंतर बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये नव्या बाधितांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे। जिल्ह्यात नव्या 1449 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। या कालावधीत 2087 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। 44 जणांचा कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 13,534 बाधितांवर उपचार सुरू आहेत। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक 30 एप्रिलपर्यंत होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक आता 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट गुरुप्रसाद माळकर यांनी ही माहिती दिली। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित गावडे यांच्यासह कार्यकारिणीचा 1 वर्षाचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपलाय। नव्या कार्यकारिणी निवडीबद्दल उत्सुकता लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली। त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त वकील संघटनांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आता कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे या इलेक्शन्स मतदार याद्या प्रसिद्ध होऊन देखील होऊ शकले नाही। त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांची दिनांक 8 मे 2021 रोजी मीटिंग झाली। त्यामध्ये सर्व वकील संघटनांच्या प्रतिनिधींची मतं विचारात घेऊन महाराष्ट्रातल्या सर्वच वकील संघटनांच्या निवडणुका ह्या 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक देखील 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथं कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे। गावातील रुग्णसंख्येनं 100 पार केल्यानं स्थानिक प्रशासनानं शनिवारपासून 5 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे। वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि दक्षता कमिटीनं गावात 5 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 5 जूनपासून गावात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलंय। गावात दूध, दवाखाने आणि औषध दुकानं वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेत। विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते। गावात बंदोबस्तासाठी विशेष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत। लॉकडाऊनला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सरपंच सचिन पाटील यांनी सांगितलं। कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 3 दिवस लॉकडाऊन जारी केलेला आहे। तर त्या लॉकडाऊनला प्रतिसाद म्हणून गावातील दुकाने व इतर सगळ्या संस्था बंद ठेवलेल्या आहेत। फक्त दूध संस्था चालू ठेवलेली आहे व कोरोनाच्या विलगीकरण कक्षासाठी आम्ही शाळेमध्ये 40 बेडची व्यवस्था ग्रामपंचायतमार्फत केलेली आहे। तरी सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतला सहकार्य करून कोरोनाला हरवण्यासाठी ग्रामपंचायतला सर्वतोपरी मदत करावी। शासकीय नोकरीतील पदोन्नतीसाठी आरक्षणाचा लाभ कायम ठेवावा अशी मागणी RPI आठवले गटाने केली आहे। कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं। महाराष्ट्र सरकारचा पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा आरोप RPIनं केलाय। पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारनं घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितलं। राज्य सरकारनं पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावं, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशारा कांबळे यांनी दिलाय। RPIच्या वतीनं तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन सादर करण्यात आलंय। यावेळी बाबासाहेब कागलकर, विनोद कांबळे, BR कांबळे, अण्णासू आवळे, चंद्रशेखर कोरे आदी उपस्थित होते।
करवीर तालुक्यातील वरणगे इथं शनिवारी शेतजमिनीच्या वादातून दोघा सख्ख्या भावांमध्ये मारामारीचा प्रकार घडला। यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत। करवीर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। शनिवारी सकाळी वरणगे इथल्या मातंग वसाहतीमध्ये भगवान बुचडे आणि भैरवनाथ बुचडे या दोन भावांच्या कुटुंबांमध्ये वाद झाला। या वादातून भैरवनाथ बुचडे आणि त्यांचा मुलगा नाना बुचडे यांनी केलेल्या मारहाणीत भगवान बुचडे ठार झाले तर त्यांचा मुलगा संदीप बुचडे किरकोळ जखमी झाले। दरम्यान संदीपनं केलेल्या मारहाणीत नाना बुचडे हा गंभीर जखमी झाला असल्याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। पोलिसांनी भगवान बुचडे यांच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांचा भाऊ भैरवनाथ बुचडे याला तर मयत भगवान यांचा मुलगा संदीप यालाही अटक केली आहे। न्यायालयानं या दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। करवीर तालुक्यातील कांडगाव इथल्या शाहूनगरमधील जितेंद्र शिंदे याला बेकायदेशीरपणे मद्यविक्री केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 12,000 रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला। करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी ही कारवाई केली। मुरगुड नगरपालिकेवरील असलेला भगवा ध्वज खराब झाला होता। शिवराज्याभिषेक दिनासाठी पालिकेजवळ जमलेल्या पृथ्वीराज भुते, धीरज गोधडे, ओंकार पोतदार, सम्राट मांगले, शुभम खैरे, आकाश बोंडगे या तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेवर नवा भगवा ध्वज फडकवला। शाहूपुरीतील सामाजिक कार्यकर्ते सुमित साटम यांनी बीटी कॉलेज परिसरातील राहणाऱ्या 2000 लोकांना आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधांचं मोफत वाटप केलं। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी डॉक्टर शिवराज जितकर यांचा शिवमूर्ती देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी लक्ष्मी घाटगे, वैशाली घाटगे, मनोरमा पाटील, नानीबाई चौगुले, प्रतीक शिर्के, धनंजय नाटेकर, सौरभ संगपाळ, तेजस शिंदे, अक्षय घाटगे, ऋषिकेश घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील स्वर्गीय अमृता फाउंडेशन आणि आपटेनगरमधील ए बॉईज तरुण मंडळाच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीसाठी 10,000 शेणी दान करण्यात आल्या। शिवराज्याभिषेक दिन आणि विजय बुराण यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि फळवाटप उपक्रम राबवण्यात आला। रक्तदान शिबिरात 91 जणांनी सहभाग घेतला। फुलेवाडी, शिंगणापूर आणि डीसी नरके विद्यानिकेतनमधील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं। यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, रफिक पठाण, रिंकू देसाई, सचिन भोळे, सतीश चौगुले, बबन सावरे, अशोक पाटील, संदीप पाटील, गणेश वासुदेव, नितीन गवळी आदी उपस्थित होते। महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या निर्भया मंचच्या वतीनं एक हात मदतीचा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग, बेघर, कोविड सेंटरमधील रुग्ण, फिरस्ते यांना अन्नदान करण्याचा उपक्रम राबवण्यात येतोय। याच उपक्रमाचा भाग म्हणून शिये इथल्या करुणालयामध्ये समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यात आलं। यावेळी पूजा आरडे, भाग्यश्री पाटील, राणी गायकवाड, स्मिता ओतारी, सारिका सूर्यवंशी, मीरा जाधव आदी उपस्थित होते। काँग्रेसच्या वतीनं आज राज्यभरात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलन करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला। कोरोना महामारीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारनं इंधन दरवाढ लादून जनतेची क्रूर चेष्टा सुरू ठेवली आहे। काँग्रेसच्या वतीनं याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली। इचलकरंजीतील इंडस्ट्रियल इस्टेटच्या पेट्रोल पंपावर केंद्र सरकारची प्रतिकात्मक तिरडी करून निदर्शनं करण्यात आली। आज संबंध महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशाप्रमाणे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये संबंध राज्यातल्या पेट्रोल पंपावर आज आंदोलन घेण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्याने पार पडला। त्याचा एक भाग म्हणून इचलकरंजीतल्या पेट्रोल पंपावर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज आम्ही आंदोलन केलं। भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं पेट्रोलची जी भरमसाठ दरवाढ केलेली आहे ती दरवाढ कमी करावीत। केंद्र सरकारनं लावलेला अबकारी कर कमी करावा आणि कच्च्या तेलाचे दर ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झालेत त्याचा खरा लाभ हा ग्राहकांना मिळावा व या देशातली महागाई कमी करावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि ती या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आम्ही केलेलं आहे। गाड्या सोडून आता सायकल वापरायची पाहिजे, एवढंच होणार। शेवटी जुनं ते सोनंच होणार, त्याच्यात काय करू। या निदर्शनामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक संजय कांबळे, नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे, राजन मुठाणे, अजित मिणेकर, बाबासो कोतवाल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।
करवीर तालुक्यातील हळदी इथं काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष PN पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती संघाच्या पेट्रोल पंपावर मोदी सरकारच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली। जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांनी याचं नेतृत्व केलं। कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झालं असताना मोदी सरकार इंधन दरवाढ कमी करण्यासाठी काहीही पावलं उचलत नसल्यामुळे देशभरातील जनता त्रस्त असल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध केला। या निदर्शनामध्ये भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, विष्णू पाटील, शिवाजी कारंडे, चेतन पाटील, सुनील खराडे, कृष्णात धोत्रे, शिवाजी तळेकर, BA पाटील आदींनी सहभाग घेतला। कागल तालुका काँग्रेसच्या वतीनं तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं पिंपळगाव खुर्द इथल्या पेट्रोल पंपावर निदर्शनं करण्यात आली। तालुकाध्यक्ष शिवाजीराव कांबळे यांनी इंधन दरवाढीबद्दल मोदी सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला। या निदर्शनामध्ये देवानंद पवार, स्वप्नील गोरंबेकर, राजाराम मोरे, विठ्ठल कांबळे, अनिकेत कांबळे, दीपक येवले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सच्या प्रोटोकॉलनुसार सर्व डॉक्टरांनी उपचार करावेत असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत। रुग्णालयांच्या दर्शनी भागामध्ये हा प्रोटोकॉल प्रदर्शित करावा अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। कोविड-19 आजाराच्या उपचारासाठी राज्य शासनानं कोविड महाराष्ट्र टास्क फोर्सची स्थापना केली आहे। या टास्क फोर्सकडून आलेल्या प्रोटोकॉलनुसारच सर्व शासकीय खाजगी रुग्णालय, समर्पित कोविड सेंटर, समर्पित कोविड हेल्थ सेंटर, कोविड काळजी केंद्र या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार करण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलेत। टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 5 गटांमध्ये कोविड-19 रुग्णांचं वर्गीकरण करण्यात आलंय। लक्षणांनुसार विभागणी करण्यात आलेल्या या 5 गटांमधील रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलंय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अमृत कलश पूजन करून गोकुळचं संकलन 20 लाख लिटर करण्याचा निर्धार। टँकर आणि मुंबईतील दूध विक्रीतून महाडिकांनी 10 वर्षात गोकुळमधून 184 कोटी रुपये मिळवल्याची नामदार सतेज पाटील यांची माहिती। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची राज्यभरात निदर्शनं। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शनं करत मोदी सरकारचा निषेध। गोकुळ दूध संघाचा पूर्वीचा कारभार उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगच्या कारभाराप्रमाणे सुरू होता। नामदार हसन मुश्रीफ यांची टीका। कोल्हापूर दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक संकल्पना। नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संकल्पनेचा शुभारंभ। आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज सुद्धा नव्या कोरोना बाधितांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।